नमस्कार मित्रांनो, आपण बघितलेच आहे की जालना जिल्हा परिषदेची स्थापना 1992ला झाली. या 1992च्या नंतर या जिल्हा परिषदच्या 6 निवडणुका झाल्या. जवळपास हा 30 वर्षाचा कार्यकाळ होता आणि मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे की या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणत्या पक्षाला, कुठल्या आघाडीला किती जागा मिळाल्या, कुणाला सत्ता जास्त मिळाली हे आपण सर्व पाहिलं होतं. परंतु आता या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक निहाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, त्यावेळी जे आमदार होते त्यांची संख्या कुठल्या पक्षाच्या किती आमदार होते आणि त्या आमदारांचा या जिल्हा परिषदच्या निवडणूक निकालावर कसा परिणाम झाला होता, हे सगळं बघण्यासाठी मी आज आपल्या समोर सादर करत आहे निवडणूक निहाय जिल्हा परिषदचा निकाल. 1992ला जी जिल्हा परिषदची पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जिल्हानिहाय आमदारांचा जर विचार करण्यात आला तर काँग्रेसचे 2 आमदार होते, अंबडचे विलासबापू खरात व परतूरचे वैजनाथराव आखात. शिवसेनेचे 2 आमदार होते, दोनही हे आमदार पहिल्यांदाच विधानसभेमध्ये एंट्री करत होते. ते म्हणजे शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर आणि बदनापूरचे नारायणरावजी चव्हाण. तर रावसाहेबजी दानवे हे भाजपचे एकमेव आमदार होते. विरोधी पक्षातले 3 आमदार असून सुद्धा काँग्रेसची ग्रामीण भागावर मोठी पकड होती, कार्यकर्त्याची मोठी फळी असल्यामुळे या पहिल्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहिला आणि या पक्षाचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. अंकुशराव टोपे गटाचे ज्ञानदेव बांगर हे अध्यक्ष झाले. हे जिल्हा परिषदचे पहिले सलग 5 वर्ष राहणारे अध्यक्ष राहिले आणि ते हे सलग अध्यक्ष राहणाऱ्यामध्ये ते शेवटचे पण ठरले, कारण की यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा करण्यात आला होता. या पहिल्या जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होण्याचा मान हा भुजंगराव गोरे यांना मिळाला. 1997ला जी जिल्हा परिषदची दुसरी निवडणूक झाली त्या निवडणुकीपूर्वी 1995च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पूर्णतः पानिपत झाले होते. जिल्ह्यावर मोठी पकड असणारे नेते असताना सुद्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आला होता, ते म्हणजे परतूरचे कदीरबापू देशमुख. त्याच्यानंतर शिवसेनेचे 3 आमदार आले होते. त्याच्यामध्ये अर्जुनराव खोतकर, शिवाजीराव चौथे आणि नारायणरावजी चव्हाण. तर भाजपचे रावसाहेब दानवे असे ह्या पक्षाचे आमदार आलेले असताना सुद्धा काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्याच्या बळावर जिल्हा परिषदमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस हा झाला. त्या काँग्रेस पक्षाने 20 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने 12 तर भाजपाच्या 11 जागा आल्या होत्या. बहुमत हे कोणाकडेही नव्हते, कारण की या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या विलासबापू खरात यांनी बाबासाहेब आखात यांच्यासोबत आघाडी करत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या या आघाडीनं 7 जागा जिंकल्या होत्या, तर 5 अपक्षांकडे होत्या. याच निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजेश टोपे हे सुद्धा जिल्हा परिषदमधून सदस्य म्हणून निवडून आले होते आणि त्यांना या जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्याचा मानस त्यांचे पिता अंकुशराव टोपे यांचा होता. परंतु या निवडणुकीमध्ये विलासबापू खरात यांच्या आघाडीने शिवसेना भाजपाशी युती करून शिवसेना भाजपाची पहिल्यांदा या जिल्हा परिषदमध्ये सत्ता त्यांनी आणली आणि या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान आमदार अर्जुनरावजी खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर यांना मिळाला. तर उपाध्यक्षपदी विलासबापू खरात यांच्या आघाडीचे बाबासाहेब आखात हे झाले. दुर्दैवानं असं झालं की ह्या अध्यक्षपदाचा काळ हा 1 वर्षाचा करण्यात आला, त्यामुळे अनिरुद्ध खोतकर हे 1 वर्ष अध्यक्ष राहिले. तर त्याच टर्ममध्ये विमलताई कडपे ह्या अध्यक्ष झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सुखदेव हिवराळे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, तर अपक्ष जिल्हा परिषद सदस्य रामराव चव्हाण हे उपाध्यक्ष झाले. अशा पद्धतीनं दुसऱ्या जिल्हा परिषदचा कार्यकाळ हा संपुष्टात आला. जिल्हा परिषदेची तिसरी निवडणूक ही 2002ला झाली. यावेळी भाजपचे सर्वाधिक 2 आमदार होते, भोकरदनचे विठ्ठलांना सपकाळ व परतूरचे बबनराव लोणीकर. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे 1 आमदार होते. असे असले तरी राष्ट्रवादीची नव्यानं स्थापना होऊन देखील एका आमदाराच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष 2002च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये
सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यांनी 17 जागा जिंकल्या, तर भाजपानं 16, शिवसेनेने 15, तर काँग्रेस पक्षाच्या 5 व इतर अपक्ष होते. अशा वेळी मात्र शिवसेना भाजपची युती झाली आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचा झाला. आत्मारामजी सुरडकर हे भाजपचे अध्यक्ष झाले, तर अनिरुद्ध खोतकर हे उपाध्यक्ष झाले. तर दुसऱ्या टर्ममध्ये इंदुताई गवळी ह्या अध्यक्ष झाल्या होत्या, तर भाजपचे भाऊसाहेब कदम हे उपाध्यक्ष झाले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे इंदुताई गवळी यांचा 1 महिन्यातच कारभार त्यांना सोडावा लागला, म्हणून अध्यक्षपदाचा आणि उपाध्यक्षपदाचा दोन्ही चार्ज ह्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजपच्या भाऊसाहेब कदम यांच्याकडे राहिल्या. महाराष्ट्रामध्ये 1999 पासून सलग काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. अशा सत्तेच्या काळात देखील काँग्रेस राष्ट्रवादीने जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये अनेकदा आघाडी करून सुद्धा यांना पूर्ण बहुमत घेता आलेले नव्हते. 2007च्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळी राजेश भैया टोपे हे मंत्री होते आणि यावेळी जालना जिल्ह्यामध्ये 3 राष्ट्रवादीचे आमदार होते. त्याच्यामध्ये चंद्रकांतजी दानवे, अरविंदराव चव्हाण आणि खुद्द राजेश टोपे. त्याच्यासोबतच भाजपचा 1 व शिवसेनेचे 1 असे आमदाराची स्थिती असताना राष्ट्रवादी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष निवडून आला. त्यांनी सर्वात पक्ष म्हणून पुढे आला. त्यांना 18 जागा होत्या, काँग्रेसच्या 4 जागा होत्या, परंतु ते बहुमतापासून दूर होते. भाजपच्या 13 तर शिवसेनेच्या 16 जागा होत्या. यावेळी मात्र भाजप शिवसेनेनं युती करत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असल्यामुळे अनिरुद्ध भाऊ खोतकर हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, तर भाजपचे बद्रीनाथ पठाडे हे उपाध्यक्ष झाले. तर दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिक जिल्हा परिषदचे जागा असल्यामुळे सत्तेचा वापर करून राष्ट्रवादीने इतर पक्षाचे काही सदस्य फोडून, अपक्ष फोडून राष्ट्रवादीची सत्ता पूर्णपणे जिल्हा परिषदमध्ये आणली. दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीच्या कीर्तिताई उढाण ह्या अध्यक्ष झाल्या, तर सतीश टोपे हे उपाध्यक्ष झाले. पुढे 2012च्या जिल्हा परिषदच्या 5व्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे 2 आमदार होते, चंद्रकांतजी दानवे आणि राजेश टोपे. काँग्रेसचे 1 आमदार होते, तर शिवसेनेचे संतोष सांबरे 1 आमदार होते, तर अपक्ष सुरेश शेठ जेटली असे होते. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक 16 जागा जिंकल्या. भाजप शिवसेनेनं प्रत्येकी 15 जागा, तर काँग्रेसच्या 3 आणि अपक्ष 6 असे स्थिती राहिली होती. मागच्या वेळी उमेदवारांची फोडाफोडी झाल्यामुळे यावेळेस भाजप शिवसेनेनं युती करत आशाताई भुतेकर यांना जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं शिवसेनेचे, तर राहुल लोणीकर हे उपाध्यक्ष झाले. तर दुसऱ्या टर्ममध्ये तुकाराम जाधव हे अध्यक्ष राहिले, तर अनिरुद्ध खोतकर हे उपाध्यक्ष राहिले. जालना जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक ही 2017ला झाली. या 2017च्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यामध्ये आमदारांची पोझिशन जर पाहिली तर भाजपचे सर्वाधिक म्हणजे 3 आमदार होते. यावेळी बबनराव लोणीकर यांच्याकडे मंत्रिपद देखील होते. त्यांच्या सोबत नारायणरावजी कुचे आणि संतोष दानवे हे आमदार होते. राष्ट्रवादीकडून राजेश भैया टोपे, तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे आमदार होते. अशा परिस्थितीमध्ये भाजपची सत्ता आणि भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीवर झाला आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपने 22 जागा जिंकल्या, शिवसेनेने 14, तर राष्ट्रवादीने 13 आणि काँग्रेसच्या 5. या निवडणुकीनंतर मात्र भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष सहज होऊ शकला असता, परंतु पुढे जी आपण महाराष्ट्रात युती बघितली 2019ला, जी महाविकास आघाडी बघितली, या आघाडीची पूर्वतयारी ही जालना जिल्ह्यात झालेली आपल्यास पाहण्यास मिळते. कारण की 2017ला अर्जुनराव खोतकर व राजेश टोपे यांनी युती करत या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण केली आणि अनिरुद्ध खोतकर हे अध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे, तर सतीश टोपे राष्ट्रवादीचे हे उपाध्यक्ष झाले. तर दुसऱ्या टर्ममध्ये तुकाराम जाधव हे अध्यक्ष झाले, तर महेंद्र पवार हे उपाध्यक्ष झाले. अशा पद्धतीनं
या जिल्हा परिषदच्या 7ही निवडणुकांचा आपण जर इतिहास बघितला तर आमदारांची संख्या जितकी महत्वाची आहे तितकीच खाली कार्यकर्त्याचं विणलेलं जाळं देखील महत्वाचं आहे. कारण की आपण जर सुरुवातीच्या 1992 आणि 1997च्या जिल्हा परिषदच्या निवडणुका बघितल्या तर त्या काळात आमदारांची संख्या जरी घटली असली तरी कार्यकर्त्यांच्या बळावर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष येत होता. पुढे भविष्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कमी झाले, राष्ट्रवादीची संख्या जरी वाढली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही इथे यश मिळालं नाही. परंतु सत्तेचा फायदा घेत राष्ट्रवादीला एकदा अध्यक्षपद मिळवता आलं. त्याच्यानंतर आपण आता बघत आहोत की 2017ची निवडणूक जर बघितली तर भाजपाचं कार्यकर्त्याचं जाळं, शिवसेनेचं कार्यकर्त्याचं जाळं आणि आमदार आणि सत्ता याचा पूर्ण फायदा घेत भाजपचे सर्वाधिक जागा आल्या. आता जी 2025 किंवा 26ला जी निवडणूक होईल जिल्हा परिषदेची, यावेळी मात्र भाजपचे 3 आमदार आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे 2 आमदार आहेत आणि विरोधी पक्षातला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा एकही आमदार नाही. आता अशा परिस्थितीमध्ये या येणाऱ्या निवडणुकामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास धन्यवाद.